सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असे पोह्याचे थालीपीठ। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बिना भाजणीचे पोह्याचे थालीपीठ। हे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहेत, अगदी कमीत कमी साहित्यात मस्त खमंग खुसखुशीत हे थालीपीठ तयार होतं आणि चवीला देखील अगदी अप्रतिम लागतं। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत, जे आपण रेग्युलर कांदे पोह्यासाठी वापरतो ना तेच पोहे घ्यायचे। तर आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आता हे जे पोहे आहेत मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तर इथे मी पोहे धुवून घेतलेत। आता आपल्याला हे जे पोहे आहेत ते अगदी 5 मिनिटं असेच भिजत ठेवायचे। तर पोहे भिजतायत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायचे। तर आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अगदी हलकंसं जाडसर आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय। तर इथे बघा, हे आपलं थालीपीठासाठी वाटण तयार झालेलं आहे। अगदी जास्त बारीक देखील नाही करायचं। तर अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतले। तर इकडे आपले हे जे पोहे आहेत ते देखील अगदी छान मऊसूत भिजले गेलेत, तुम्ही बघू शकता। तर आता एका परातीमध्ये आपल्याला हे जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे जे पोहे आहेत ते अशा पद्धतीने हाताने चांगलं असं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे याला चांगलं असं बाइंडिंग येतं आणि थालीपीठ थापताना आपल्याला अवघड नाही जाणार। तर इथे बघा, हे मी छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ। तर ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याचबरोबर सारख्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घातल्यामुळे थालीपीठाला छान असा खमंगपणा येतो। यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा बाजरीचं पीठ जरी घातलं ना तरी देखील चालेल। त्यासोबतच यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा ओवा हातावरती असा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर थालीपीठामध्ये अगदी मस्त लागतो। त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण यामध्ये मिरची सुद्धा वापरले त्यामुळे तिखट तुम्ही थोडंसं कमीच घाला। त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलाय, तो देखील घालू। त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते देखील यामध्येच घालायचं आहे। त्यासोबतच यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पालेभाज्या घालू शकता, पालक घालू शकता, मेथी घालू शकता किंवा अगदीच काकडी जरी किसून घातली ना तरी देखील हे थालीपीठ चवीला मस्त लागतात आणि अगदी जास्तच पौष्टिक होतात। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की अगदी थोडंसं पाणी घालत हे चांगलं असं मळून घ्यायचं। अगदी जास्त पातळ किंवा अगदी जास्त घट्ट देखील मळायचं नाही, जसं आपण धपाट्यासाठी पीठ मळतो ना अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। तर पाणी अगदी जास्त देखील नाही लागत, कारण आपण पोहे भिजवून घेतलेत त्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं। तर इथे बघा, हा जो गोळा आहे, ही जी कणिक आहे मी मळून घेतले। तर आता लगेचच आपण थालीपीठ थापण्यासाठी घेऊया। तर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलाय, याला थोडंसं मी तेल लावून घेते। तुम्ही याऐवजी सुती कापडावरती सुद्धा पाणी लावून हे थालीपीठ थापून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर पोह्याचे पॅकेट असतात आपल्याकडे त्याचा जर तो कागद घेतला ना तरी देखील चालेल। तर आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला अशा पद्धतीने बोटांनीच हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे। तर अगदी जास्त पातळ किंवा अगदी जास्त जाडसर देखील थालीपीठ नाही ठेवायचं।
तर ह्या बघा अशा पद्धतीने पोळपाट फिरवत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं. तर पीठ अगदी छान असं मळलं गेलं आहे, त्यामुळे अगदी पुढं सरकतं हे. तर इथे आपलं हे थालीपीठ एक थापून तयार झालेलं आहे. तर हे अजूनच चविष्ट आणि सुंदर दिसण्यासाठी यावरती मी थोडंसं तीळ लावते आणि याला आपण अशा पद्धतीने बोटाने छिद्र करून घेणार आहोत, म्हणजे हे थालीपीठ अजूनच दिसायला खूप छान दिसतं. तर हे बघा इथे आपलं हे एक थालीपीठ तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी थालीपीठं थापून घेणार आहोत आणि मस्त खमंग अशी भाजून घेणार आहोत. तर आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. त्यासाठी एक पॅन मी गरम करण्यासाठी ठेवला आहे. यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तर आता लगेच आपण हे जे थालीपीठ आहे थापून घेतलेलं ते यावरती अशा पद्धतीने घालायचं आहे आणि एक अर्धा सेकंद आपल्याला हे थालीपीठ असंच ठेवायचं आहे. हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि अलगद आपल्याला हा जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे. तर हे बघा बटर पेपर अगदी सहज निघतोय. तर बटर पेपरऐवजी तुम्ही एखाद्या सुती कपडावरती पाणी लावून हे थालीपीठ थापून घेऊ शकता, ते सुद्धा अगदी छान लागतात. तर यावरून सुद्धा मी थोडंसं तीळ घालते आणि ही जी छिद्र आहेत यामध्ये आपल्याला अगदी थेंब थेंबभर तेल सोडायचं आहे, म्हणजे अगदी छान खरपूस हे थालीपीठ भाजलं जातं. तर 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण हे थालीपीठ आता पलटून घेऊया. आहा, कमाल झाले, तुम्ही बघू शकता. तर रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय. तर आता असंच आपण अलटून पलटून लो टू मिडियम गॅसवरती हे थालीपीठ छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठासाठी आपण कोणतीही भाजणी वापरलेली नाही. जे घरामध्ये रोजचं साहित्य असतं त्यापासूनच हे थालीपीठ आपण तयार केलं आहे आणि सकाळच्या घाईगडबडीत हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवा, चवीला अप्रतिम लागतं. तर इथे आपलं हे एक थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे, मस्त खमंग झालेलं आहे. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी थालीपीठ मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे. तर इथे आपले हे खमंग खरपूस आणि खुसखुशीत असं पोह्याचे थालीपीठ तयार झालेलं आहे. काय मस्त दिसतात हे थालीपीठ, तुम्ही बघू शकता. सकाळच्या घाई गडबडीत हे पोह्याचे थालीपीठ सोबत दही, चटणी किंवा एखादं लोणचं असेल ना, आहा, मस्त आपला हा नाश्ता तयार होतो. अगदी हलका फुलका हा नाश्ता आहे. तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता. तुम्हाला मी एक थालीपीठ दाखवते देखील, बघा जवळून, छान असं खुसखुशीत झालेलं आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने हे खमंग पोह्याचे थालीपीठ एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.